साकोडे येथे घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू वाटपाचा दिलासादायक उपक्रम राबवण्यात आला असून या निर्णयाबद्दल लाभार्थ्यांनी महसूल विभागाचे आभार मानले आहेत। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 ब्रास वाळू मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाळ आणि प्रांताधिकारी महेश शेलार यांच्या सूचनेनुसार बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी तत्काळ कारवाई करत साकोडे येथील लाभार्थी शरद गायकवाड व राजेश गायकवाड यांना प्राथमिक स्वरूपात प्रत्येकी 2 ब्रास वाळूचे वाटप केले। एकूण 106 घरकुल लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने वाळू वाटप करण्यात येणार आहे। बागलाण तालुक्यात यापूर्वी दसाने, द्याने व नामपूर येथे वाळू वाटप पूर्ण झाले असून पुढील काळात जाखोड व नरकोळ गावातील लाभार्थ्यांना नियमानुसार वाळूचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार चावडे यांनी दिली। या कार्यक्रमाला सरपंच संगीता गायकवाड, सदस्य दशरथ बागुल, सरलाबाई देशमुख, माजी सरपंच मीनाबाई पवार, राजेंद्र गांगुर्डे, श्रीमती पवार, मंडळ अधिकारी नितीन धोंडगे, तलाठी रोहन झिरवाळ, अजय खांडवी, भाऊसाहेब गवळी, घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। घरकुल बांधकामासाठी अत्यावश्यक असलेली वाळू उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून शासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा। नमस्कार, आज आपण साकोडे गावामध्ये आहोत। बागलाण तालुक्यात अतिशय दुर्गम असा 100% आदिवासी वस्ती असलेल्या साकोडे गावात आपण आहोत। या गावात माननीय महसूल मंत्री महोदय बावनकुळे साहेब यांनी घरकुलांना वाळू उपलब्ध करून देण्याची जी योजना आणलेली आहे त्या अंतर्गत आज वाळू घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत साकोडे ग्रामपंचायतच्या सरपंच महोदय आहेत आणि लाभार्थी लक्ष्मण गायकवाड आहेत। यांच्या घरकुलासाठी आज आपण वाळू देऊन सुरुवात केलेली आहे। या गावामध्ये एकूण 106 लाभार्थी आहेत। त्यांना 212 ब्रास वाळू आपण स्थानिक मातीमिश्रित वाळू बंधाऱ्यातून उपलब्ध करून देत आहोत। माननीय नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांनी तातडीने सर्व उपलब्ध वाळू घरकुल लाभार्थींना देण्यासाठी या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यानुसार आमचे प्रांताधिकारी महेश शेलार आणि आमचे स्थानिक मंडळ अधिकारी तलाठी यांची टीम यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून त्या याद्या घेतल्यात। त्यांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक घेऊन हा ट्रॅक्टर देखील आम्ही रजिस्टर्ड केलेला आहे ऑनलाईन आणि जी पावती आम्ही क्रिएट केलेली आहे प्रत्येक लाभार्थ्याच्या नावाने एक विशिष्ट परवाना तयार करून त्या परवान्यानुसारच ही वाहतूक होणार आहे आणि हा तो परवाना आहे हा ऑनलाईन करून ही वाहतूक होणार आहे। कुठल्याही प्रकारच्या बिगर लाभार्थ्याला ती वाळू जाणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत। मला आनंद आहे की साकोडेकर घरकुल लाभार्थींना वाळूचा प्रश्न सुटल्यामुळे नक्कीच आनंद झाला असेल। तर तुमच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे। जसजशी वाळू उपलब्ध होईल तशी तशी आपण परमिटच्या आधारेच नंबर लावून आणि व्यवस्थितरित्या रजिस्ट्रेशन करून ही वाळू वाहतूक करणार आहोत। धन्यवाद। साकोडे ग्रामपंचायतचे सदस्य तसेच साकोडे ग्रामपंचायतचे सरपंच सो संगीता गायकवाड, माजी सरपंच मीना पवार, लाभार्थी लक्ष्मण गायकवाड तसेच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी ग्रामीण भागात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आणली। ही योजना ग्रामीण भागात चांगल्या कामासाठी उपलब्ध करून दिली। तसेच लाभार्थ्यांना वेळोवेळी वाळूचा साठा उपलब्ध होत नसल्या कारणाने जी वाळूसाठी बावनकुळे साहेबांनी उपलब्ध करून त्यांच्याबद्दल बावनकुळे साहेबांचे तसेच जिल्हाधिकारी साहेबांचे तसेच तहसीलदार साहेबांचे, प्रांत साहेबांचे आणि आमदार साहेबांचे साकोडे ग्रामपंचायततर्फे सर्व गावाचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो। आज सन्मान्य चावडे साहेब तहसीलदार बागलाण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येऊन त्यांनी जे 106 लाभार्थी आहे त्यांना वाळू उपलब्ध करून दिले त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ, सर्व घरकुल लाभार्थी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच साहेब यांच्यामार्फत सरांचं हार्दिक आभार व्यक्त करतो। सरांनी असेच सहकार्य यापुढे ठेवावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।